नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं असून कोपरखैरणे प्रभाग क्रमांक 12 प्रभागातून भारतीय जनता पक्षाने आपले 4 अत्यंत प्रभावशाली आणि अनुभवी चेहरे निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेत। कोपरखैरणे प्रभाग क्रमांक 12 हा नवी मुंबईतील एक महत्त्वाचा प्रभाग मानला जातो। यावेळी भाजपने प्रभाग 12 अ येथून अनुभवी नेते आणि माजी नगरसेवक रविकांत पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय। त्यांचा दांडगा जनसंपर्क आणि विकास कामांची हातोटी ही त्यांची जमेची बाजू मानली जाते। खरोखर आनंद आहे। आनंद म्हणजे दादांचा आम्ही खरोखर आभार मानायला पाहिजे गणेश नाईक साहेबांचे। खरं अनेक वर्षापासून रखडलेली निवड एकदाच लागली आहे। अनेक वर्ष आम्ही काम करत आहे दादांच्या आणि खरोखर चांगल्या प्रकारे नगरसेवक नसताना सुद्धा आम्ही अनेक कामं केली। आपल्या सर्वांना तर कोपरखैरणे लोकांना माहितीच आहे। भारती पाटील होत्या माझ्या अगोदर, मिसेस माझ्या, त्यांच्या पाहिले त्याच्या अगोदर मी सुद्धा होतो। मी पाणीपुरा सभापती सुद्धा होतो। अनेक कामं झालेले आहे, परंतु आता बरं वाटतं, आनंद वाटतोय। खरं सांगायचं एकदाच निवडून लागलं म्हणजे काय लग्न ठरलं आणि आता 15 तारखेला लागणार आहे असं समजायचं। खरोखर आनंदाचं वातावरण आहे कार्यकर्त्यांमध्ये आणि खरोखर 100% आम्ही निवडून सर्व माहिती आहे सर्वांनाच। खरोखर आनंद होत आहे। देशामध्ये नरेंद्र मोदी साहेब, इकडे देवेंद्र आहेत, पण आपल्या नवी मुंबईमध्ये गणेश नाईक सुद्धा आहेत, मंदा म्हात्रे सुद्धा आहेत। खरोखर आमदार चांगल्या पद्धतीने दादा तर मंत्री आहेत, वन मंत्री, अनेक कामं होत आहेत आणि खरोखर पुरा देशाभर चांगल्या पद्धतीने बीजेपीचा झेंडा आहे। इकडे सुद्धा बीजेपीचा झेंडा होता, महापौर सुद्धा बीजेपीचाच बनला। अनेक कामं होतील। नगरसेवक नसताना सुद्धा आम्ही भरपूर कामं केले। आता तर आम्ही नगरसेवक झाल्यानंतर अनेक मोठे नवी मुंबईसाठी कामं करू। एअरपोर्ट जवळ आलेला आहे, आपल्या एअरपोर्टमुळे आणखीन कामं चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे। नवी मुंबई आमची सर्वांची नगरसेवकांची इच्छा आहे। प्रभाग 12 ब मध्ये भाजपने माजी नगरसेविका ॲडव्होकेट भारती रविकांत पाटील यांच्या रूपाने एक अत्यंत सक्षम उमेदवार मैदानात उतरवलाय। केवळ एक लोकप्रतिनिधी म्हणूनच नव्हे तर एक अभ्यासू नगरसेविका म्हणून त्यांनी महापालिकेत आपली वेगळी छाप पाडली आहे। त्यांच्याकडे असलेला कायद्याचा अभ्यास आणि प्रशासकीय कामाचा अनुभव हा प्रभाग 12च्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा दुवा मानला जातोय। माझे पती श्रीयुत रविकांतजी पाटील साहेब हे नवी मुंबई महानगरपालिकेच्या 2010 मधल्या निवडणुकीमध्ये विजयी झाले होते आणि त्यानंतर 2015 मध्ये मी ही निवडणूक लढवली होती। 15 नंतर खरं म्हणजे 2020 साली आम्हाला अपेक्षित होतं की पुढच्या पंचवार्षिक निवडणुका होतील, पण कोविडची जी परिस्थिती आली त्यामुळे ज्या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या त्याचा मुहूर्त यावर्षी आलेला आहे 2026 मध्ये आणि मी प्रभाग क्रमांक 12 मधून निवडणूक लढवत आहे। कोपरखैरणे विभागामध्ये आमचे मध्यमवर्गीय वस्ती जास्त आहे। सर्व प्रकारचे उच्चभ्रू म्हणा किंवा अशा प्रकारचे सर्व नागरिक राहतात, त्यामुळे बरीचशी आव्हानं आहेत। पुष्कळ कामं आम्ही केलेली आहेत, अजूनही पुष्कळ कामं करायची आहेत। तर निवडणूक आता लवकरात लवकर आता तरी पार पाडावी अशी निवडणूक आयोगाला मी इथे इच्छा व्यक्त करते। 100% खरं म्हणजे 100पेक्षा जास्त टक्के जर देता आले असते तर ते मी दिले असते, कारण माझ्याबरोबर जे इथे कॅन्डिडेट्स आहेत ते सुद्धा पुष्कळ काळापासून सामाजिक, शैक्षणिक वगैरे कार्यामध्ये इथे कार्यरत आहेत आणि त्यांना कार्याचा फार चांगला समाजसेवेचा अनुभव आहे। त्यामुळे आम्हाला प्रचंड समाधान आणि विजयाची 100% खात्री आहे। हो, आमचा पूर्ण अभ्यास झालेला आहे, कारण मला आठवतं की 2021 का 22 मध्येच खरं म्हणजे पुन्हा निवडणुका होणार होत्या, त्यामुळे आम्ही तसे तयारीतच होतो। गृहपाठ पूर्ण झालेला आहे, आता फक्त निवडणुकीच्या दिवसाची तारखेची वाट बघतोय। प्रभाग 12 क येथून दर्शना सणस या निवडणूक लढवतात। युवा आणि सक्रिय चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। त्यांचे वडील दाजी सणस हे गेल्या 20 वर्षांहून अधिक काळ सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत असून सामान्यांच्या प्रश्नावर त्यांनी नेहमीच लढा दिलाय। अनुभव खूप छान आहे। आम्हाला भाजपतर्फे जी संधी देण्यात आली, युवा नेतृत्व करण्यासाठी संधी देण्यात आली, मी खरेच त्यांची आभारी आहे। आपले स्पेशली आपले नाईक साहेब यांची मी खूप आभारी आहे, आपले पूर्ण नाईक खानदान। तसेच माझ्या आईवडिलांनी जी मागील 25 वर्ष जी समाजसेवेला दिली आहे, त्याच्यानंतर आम्हाला खूप वर्षानंतर, कमीत कमी 20 वर्षानंतर आम्हाला हा चान्स भेटला आहे। तर नक्कीच ह्या दिलेल्या संधीचं आम्ही सोनं करू आणि आज हा निर्णय घेतला समाजसेवेचा, तर नक्की पुढे जाऊन आम्ही समाजसेवेचे चांगलं काम करू, प्रभागासाठी काम करू। प्रभागात जसा आमचा वॉर्ड पडलेला आहे, आम्ही जे 4 आहोत नेहमी समाजसेवेसाठी तत्पर असतो आणि नेहमी समाजसेवेसाठी एकमत घेऊन आम्ही
जनतेची सेवा करू. जे आहेत रविकांत पाटील साहेब आहेत, भारतीताई पाटील आहेत, ह्यांना तर अनुभव आहे. या दोघेही माजी नगरसेवक आहेत. तसेच डी आर पाटील साहेब हे ज्येष्ठ समाजसेवक आहेत. या तिघांमध्ये पण मी यंग आहे, तर नक्कीच मला त्यांच्या अनुभवाची साथ भेटणार आहे. नक्कीच त्यांचा अनुभव घेऊन मी या क्षेत्रामध्ये उतरली आहे, तर नक्कीच चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेल. प्रभाग 12D मधून भारतीय जनता पक्षाने ज्ञानेश्वर पाटील अर्थात डी आर पाटील यांच्या रूपाने एक अतिशय अनुभवी आणि जमिनीवरचा नेता निवडणुकीच्या रिंगणात उतरवलाय. गेल्या 30 वर्षांहून अधिक काळ सामाजिक क्षेत्रात सक्रिय असणाऱ्या डी आर पाटील यांचे अतिशय संयमी स्वभाव, साधी राहणी आणि सामान्यांच्या हाकेला ओ देण्याची वृत्ती यामुळे त्यांची स्थानिक पातळीवर मजबूत पकड आहे. सर्वप्रथम मी आदरणीय गणेशजी नाईक साहेब, संजीवजी नाईक, संदीप नाईक साहेब, सागर नाईक साहेब यांचं मनापासून आभार मानतो. संपूर्ण भारतीय जनता पार्टी पक्षानं मला एव्ही फॉर्म देऊन मी आता उमेदवारी लढवतोय. आपल्याला खात्री देऊ इच्छितो की गेल्या 30 वर्षापासून या 12 प्रभागामध्ये मी राहतो. निश्चितपणानं 100% आपल्याला खात्री देऊ इच्छितो की आमचं पॅनेल अतिशय स्ट्रॉंग पॅनेल आहे आणि कोणतीही अडचण येणार नाही असं मला विश्वास वाटतो. 100% विश्वास, विजयाची खात्री आहे, त्यात काही शंकाच नाही आहे. कोपरखरणेचा विकास आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी ही भाजपची चौकडी किती यशस्वी ठरते हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.